काल रात्री आलो, जेवण नाही, अन्न नाही, काय नाही. आलो आणि म्हटलं डायरेक्ट वर. पहिला डोंगर दाखवा जरा तिकडचा एकदा. चालायला चालू केलं होतं. आणि हे तर काय दिसतच नव्हतं आपल्याला, आता डोंगर दिसत ह्यो नव्हतं. डोंगर एवढा मोठा आहे की अक्षरशः तुम्हाला सांगतो 10,000 पायऱ्या आहेत, 10,000. आणि एवढ्या उंचीचे टोटल 3 डोंगर पार करायला लागतात. डोंगर चढायचा, उतरायचा, परत उतरायचा, असं करून दत्तांचं दर्शन घ्यायचं. तर एवढं करून आलो आम्ही दुपारी आणि अजून जेवलेलं नाही. खुळे आहे आम्ही. होय. आणि दुपारी 2 वाजता की रात्री 2 वाजता आपण निघालो होतो. पोहोचलो सकाळी 8:30 वाजता. 8:30 वाजता पोहोचलो. दर्शनाला रांग म्हणजे काय विचार भयानक भयानक भयानक. पायाचा नेता कुडकुडा झालाय. होय, पायाचा खोळखोळ झालाय. त्यामुळे बघा 10,000 पायऱ्या आम्ही कसं चढल्या. पण दत्त महाराजांचा आशीर्वाद 100% मिळाला आम्हाला बरं का. 10,000 पायऱ्या नक्की बघा कसं आम्ही चढल्या. आम्हाला त्रास काय काय झाला. जो खायला काय मिळतोय वरती गेल्यावर पाण्याची बॉटल किती रुपयाला मिळते. साधं तुम्ही इलेक्ट्रॉल घ्या जावा, सुट्टी देत नाही. 30 रुपये वार 50 आणि 60 रुपये लागेल तसं. जर गरजवंत असला तर त्याला 100 रुपयाला सुद्धा देतात. 30 रुपये सुट्टी देत नाही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की मजा येईल आणि एक नवीन अनुभव तुम्हाला बघता येईल. ऑनलाईन पेमेंट पण चालत नाही. होय, धन्यवाद. नमस्कार. तर रात्रीचे 1:15 वाजले. आज 25 तारीख आहे आणि आम्ही आता जस्ट गिरनारच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. आणि संधू काका जायचं ना फास्ट? हो जायचं फास्ट. जायचं नाही आमच्या तर बघा हे दत्त घेणार, दत्त दत्त घेऊन जाणार. मला जायचं नाही. दर्शन होणारच आम्हाला. होय, सुट्टी नाही. गिरनार पर्वत 10,000 पायऱ्या. तर सगळेच आम्ही जाणार आहे. काका 10,000 पायऱ्या चालायच्या आहे, सुट्टी जायचं नाही. आता 10,000 पायऱ्या 7 वाजेपर्यंत चालायच्या आहेत. 7ला मंदिर ओपन होतं आणि रोपवे टोटली फुल झालेला आहे. त्यामुळं आम्ही रोपवेला काय थांबणार नाही आहे. रोपवे पूर्णतः फुल झालेला आहे. शनिवार रविवार सुट्टी लागल्यामुळं रोपवेला फुल गर्दी आहे आणि आम्हाला तिकीट काय मिळत नाही. त्यामुळे आता आम्ही चालत जाणार आहे सगळेच जण. त्यामुळं बघू सर्वांचा हा प्रवास कसा होतो. आणि पूर्ण गिरनार पर्वतावर दत्ताच्या पादुकांचे दर्शन घेण्यापर्यंत हा व्हिडिओ आता बनवला जाणार आहे. त्यामुळे नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा, युट्यूबला सबस्क्राईब करा. बघू आपण आता, तुम्ही बघत राहा. तिथे आहे कारण कोण व्यायाम केलेला नाही, काय नाही. हो का, थंडी भरपूर आहे इकडे. थंडी भरपूर आहे. वर जाईल तसं सुद्धा थंडी भरपूर लागणार आहे असं इथं आम्हाला ऐकायला मिळालं आहे. इकडे आपल्याला असं काट्या भाड्याने मिळतात आणि वरती प्लास्टिक बॉटल वगैरे चालत नाहीत, फक्त स्टील बॉटलच अलाउड आहेत. त्यामुळे आपल्याला आता फक्त स्टील बॉटल घेऊनच जायचं आहे. आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, कसा वाटतोय सांगा. मी आणि चू गिरनार पर्वत चढायला चालू करणार आहे बघा. काठी पण घेतल्या, चूला स्वेटर घातलेला आहे, तो हँडग्लोव्ह घातला, फुल पॅन्ट घातलेला आहे. आणि सगळ्या मावशी पण त्या बघा. ह्या मावशी, काका, हे सर, मोठे बाबा आणि मी आणि चू जाणार. आणि मम्मी आणि आई अजून तयार व्हायची आहे. आमची गाडी आहे का नाही बाबू? आता आम्ही गिरनार पर्वत चढणार आहे. तुम्ही आम्ही चढणार आहे. हो, मी आणि चू आता गिरनार पर्वत चढणार आहे. चू माझी रडणार नाही आहे, अजिबात रडत नाही माझी चू. छान आहे बाळ माझं, गुडगल आहे. ओके, हाय कर. हाय. आम्ही पळालो ना आपण. आता आम्ही इथून चालू करता. विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर वटसिंधुराची, कंठी धडके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे वाना कामना पूर्ती. जय देव जय देव परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशर, हिरे जडित मुकुट शोभत बरा, कुंदुम तीन पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्तन मात्रे माना कामना पूर्ती. जय देव जय देव. हनुमान की जय. जय श्री राम.
श्रीराम. तू जय श्रीराम. तर आता आम्ही गिरनारच्या 500 पायऱ्या चढलेलो आहे. बघू शकता. बघा कार्यकर्ते सगळे स्वेटर बिटर घालून आलेत. खरे घामे गुम झालेत. बघा तर परिस्थिती एकदम जाम झालेली आहे. आता धाप लागला आहे आणि आम्ही आता स्वेटर बिटर घालून आलो. खरं घामे घुम झालेलं आहे. आतापर्यंत 500 पायऱ्या चढून वर आलेला आहे. पण अजून पुढं 9500 पायऱ्या चढायच्या आहेत. त्यामुळं खूप मजा आहे. बघू शकता आमचे कार्यकर्ते कुठे गेले अजून सगळे. कधी होय चला 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 चला. आता आम्ही दम लागलेला आहे चांगलाच. 700 पायऱ्या संपल्या काय? 700 क्रॉस करून आलो. या चला 700. हां आता फक्त 9300 पायऱ्या. खूप नाही आता फक्त आपल्याला 9300 पायऱ्या आहेत. मोबाईल माझ्याकडे पकड जरा. होय मला आम्ही घेतलेला आहे. 9700 पायऱ्या तर राहिलेल्या आहेत. तिथं पाण्याची सोय असते मध्ये मध्ये आणि पाणी प्या की होय ताण लागेल तर पाणी प्या लागते. पर्याय नाही. पाणी पित जावा. चला प्या जरा पाणी पिले. जय श्रीराम. हो जय जय श्रीराम. हा गदाळ मावशींना मग घाम फुटलेला आहे. सुट्टी नाहीच. गदाळ मावशी काठी घेऊन स्वेटर बिटर घालून चालल्यात. काका कसं आहे? आत्ता 700 पायऱ्या आल्यात. हा इकडे या लवकर या. बघा 3 पायऱ्या पळत आल्या आणि उगाच नाटके करायला लागले. बघा एवढं सगळ्यात शेवटी राहिलंय आणि म्हणतंय मी अक्काकडे पळून आला का दाखवा लागले. हा अजून 9300 पायऱ्या चढायच्या आहेत. आत्ता कुठं 700 झाल्यात. चलो हा ओके गुड गुड गुड. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अशा तऱ्हेने मजा येत आहे. घाम तरी सुंदरच हे एकदम बेस्ट. हे पेरणात एकदम हे. आता मी काय नाही बाबा म्हणते. इथनं पुढं मी काय नाही बाबा म्हणते. पण नाही तिला घेऊन जायचंच आहे. थांबत थांबत का असं पण जायचं आहे. चंदू काका कसा आहे? वाघीच काढलाय काय? जायचं. वाघ ढापळलेला आहे. असं काय हरकत नाही आहे. कार्यकर्ते बघा कसं आहेत. चला लवकर लवकर चला चला. चालत राहा थोडं चालत राहा. चला हळूहळू जरा बसून विश्रांती घ्या आणि शिस्तीत चला. काय विषय नाही. अजून पाठीमागे 2 कार्यकर्ते आपले आहेत. का बघा अंधारात. बाळाला घेऊन आहे तुमचं कौतुक स्पेशल आहे. ओके दिगंबरा चिमणरावला कुठे सोडायचं? दिगंबरा पायी हळूहळू चाला मुखाने साई नाम बोला. 1000च्या वर पायऱ्या झाल्यात आता. चिमणराव आमचं झोपलेलं आहे. शिष्य आमची झोपलेली आहे. बघू आता दम लागला. छातीचा असं भरून आलंय बेस्टपैकी. नाही काय झोपू दे बाळ. हाय अजून तरी काय विषय नाही. हो विश्रांती घेत चालू आहे. हे आपले कार्यकर्ते हाय काय व्यवस्थित? एकदम टॉप मध्ये जमलाय काय? काय झालं बोल की. बोल पडती का काय? तर आत्ताच 2000 पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. अजून 8000 पायऱ्या शिल्लक आहेत. मी आमचा गुरुगुरू झोपलेला आहे. काका कसं काय? कार्यकर्ते असे आमचे पाणी प्यायला जातात इथे दमून. अजून थोडे स्वप्नीलची मम्मी सर पाठीमागे आहेत. मजा येते मात्र. थोडंसं थांबून चालावं लागतं. तेवढंच जरा थांबून चालायला चालू केलं की बरं वाटतं. परत आणि हो चिम्या माझा झोपला आहे बघा. आता 2300 पायऱ्या चढून पूर्ण केलेलो आहे. विश्रांती घेत आपलं काट्या टेकत वर आलेल्या आहेत बघा. 2300
पायऱ्या पूर्ण केल्या आहेत. हा एकनाथ सरचं आमचं घोंगडंच आणलं, सुट्टी दिलेलं नाही. वरती थंडी आहे म्हणून. स्वप्नील कार्यकर्ता जमला आमचा. हा बघू अजून लई पुढं जायचं आहे. आता 2 वाजेपासून आता 4 वाजलेले आहेत. 4 वाजेपर्यंत 2500 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. तर आपण प्रतिक्रिया ऐकूया कार्यकर्त्यांची काय म्हणतात. सर कसं काय 2500 पायऱ्या कसं काय ते कसं वाटलं? हा 1 नंबर वाटायला लागलाय. ए बायको कसं काय वाटायला लागलंय? 2500 चढलीच हा 1 नंबर. स्वप्नीलला कसं काय वाटायला लागलंय? हा दत्त महाराज पावले का? ओके गुड 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 गुड. चालत अजून थोडंच आहेत. आता किती पायऱ्या झाल्या 2500 म्हणजे. आणि आमच्या चिमाटर जरी झोपलेला आहे बघा, अजिबात उठलेलं नाही. अजून किती 7500, अजून 7500 पायऱ्या चढायच्या आहेत आपल्याला. कुठलं गाव? जळगावचे. हा 2500 पायऱ्या पूर्ण केला आहे. अजून 7500 पायऱ्या पूर्ण व्हायच्या आहेत. हा मजा आली ना? घामे घूम. चला प्रेरणा काय मजा आली काय तुला? हा फिरण्याची हौस मोडली का तुझी? हा गुरु गोरखनाथ मंदिर. चला की दाखवूया की पुढं. श्री गुरु गोरखनाथचे आश्रम पण त्यामध्ये पोचलेला आहे. बाकीचे आमची थोडी कार्यकर्ते इथून खाली गेलेले आहेत. रोपवे इथून खाली आहे. अजून चालायचं आहे आपल्याला. 7 वाजले. 2 वाजता चालू केलं आहे. अजून एवढं खाली उतरून परत हे दुसरं पर्वतरांग आपल्याला चालायचं आहे. काय काका बरोबर आहे काय? कसं वाटायला लागलं? मजा आहे काय? हा येस 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 येस. हा बरोबर की. कुठं स्टे करताय आता? हा कुठं स्टे करताय काका? काय सांगू नका. गप पायऱ्या उतरा आणि चला गप. स्टे करताय का? आणि काय हे जे छोटंसं मंदिर दिसते ना, या टोकावर आपल्याला अजून इथून चालत जायचं आहे. या सगळ्या पायऱ्या उतरून हे सगळं असं सूर्योदय होत आहे. आणि हा सुंदर हा सनसेट आपल्याला इथून दिसायला उतरत चाललोय. येताना एवढ्याच पायऱ्या परत चढत यावं लागणार आहेत. आणि आत्ता माझ्या आहे इथून पुढे. इथून पुढं आपल्याला वरती सगळं इथंपर्यंत चालत जायचं आहे वरच्या दिशेने. आणि येताना एवढ्याच पायऱ्या परत आपल्याला चढत यायच्या आहेत. हो आलंय. चला श्री गुरुदेव दत्त दिगंबरा श्रीपादंबरा. फायनली आपण आता पोचणार आहे थोड्या वेळात. 7 वाजले. आपण 2 वाजता निघालो होतो. पोरगी असल्यामुळं हळूहळू आलो. 5000 पायऱ्यावर इथं रोपवे येऊन थांबतो. त्या ठिकाणी पोरगीला बायकोला थांबवलं. म्हटलं तर थांबा तुम्ही इथेच. तिथून पुढं आता आम्ही चाललेलो आहे. अजून थोडा आपल्याला कमान दिसते बघा. श्री गुरु दत्तात्रेय चरण पादुका. श्री गुरु दत्तात्रेय संस्थान. तर आता फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे. 7:15 वाजता. बघू शकता आम्ही 2 वाजता चालायला चालू केलं होतं. आणि आता वाजलेले आहेत 7:15. तरी पाय खूप दुखत्यात. पण एवढं हे परत उतरून खाली आलो आम्ही. एवढं उतरून एवढं तिकडं वरून पण बेस्ट वाटतं, फ्रेश वाटतं. देवाचं दर्शन आपण पादुकांचं दत्तात्रयांचं पादुकाचं दर्शन इथून पुढे होणार आहे. नक्की बघा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब तर केलंच पाहिजे काय. कारण 10,000 पायऱ्या आपण चढतोय आणि आता उतरणार पण आहे. अरे प्रसाद तुझं खडी साखर ठेवायचं होतं माझी बॅग. थोडंच राहिलं आहे.
कसं करताय मंदिर आपण पोचलेलो आहे गिरनार पर्वतावर दत्तपादोबाच्या दर्शनासाठी. इथून पुढे आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे. 7.5 तासात 10,000 पायऱ्या चढून या पादुकांचं दर्शन झालं. मन कसं प्रसन्न झालं. रोपवे चालू झाल्यामुळे ही इतकी लोक सगळी इकडे आता वरच्या दिशेने यायला लागले. बघा किती लोक आहेत. सगळ्यांचं फक्त दर्शन इथे घ्यायचं आहे. रोपवे जिथवर येऊन थांबतो तिथून पुढे असेल डोलीचीही सोय आपल्याला मिळते, पण ती वजनावर अवलंबून आहे. जितका वजन जास्त तितकी फी ही आकारतात. 10,000, 12,000, 15,000, 20,000, 25,000 इतकी फी आकारतात आणि इथवरती नेऊन आपल्याला सोडतात. तर खरंच त्यांना एक धन्यवाद मानलं पाहिजे. सोयाचा आहे टी नॉट, पण रात्रीलाही आपल्याला दमच्या खाल्या. नंतर मात्र बरं वाटलं. 5,000 पायऱ्यानंतर 5,000 पायऱ्यानंतर एवढं मोठं सुख मिळालं वाटलं. पहाटेचं बघितल्यानंतर. त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याचा फोटो तुम्हाला पाठवूच आम्ही, नक्की काही वाद नाही. 100%. पण सूर्योदयाच्या वेळेस मंदिर लांबून इतकं छान दिसत होतं जबरदस्त. की त्याला कशाचा तोडच नाही. जेवढा काही थकवा आला होता तो सगळा निघून गेला.